नमस्कार. साहेब कसं राहील साहेब हवामान अंदाज आज म्हणजे साहेब 1 ते 5 किंवा 7 सप्टेंबरपर्यंत एकंदरीत आढावा किंवा धरणा रिलेटेड थोडक्यात आता कारण की धरणांची बरीच व्याप्ती आता भरता आली जसं की जायकवाडी असेल किंवा कोयना भरलंय. हं. हो तर तेच म्हणलं. आता सध्या महाराष्ट्रामध्ये कमी दाब येतोय आणि तो कमी दाब साधारण 2-3 दिवस त्याचा प्रभाव राहील महाराष्ट्रामध्ये. हो, हो. जसं एक आज काही भागामध्ये, उद्या त्याचं प्रमाण महाराष्ट्रात बऱ्याच भागात वाढेल आणि असं साधारण 2, 3 आणि 4 तारखेपर्यंत त्याचा प्रभाव महाराष्ट्रात आहे. हो, हो. तर आणि हा कमी दाब तीव्र स्वरूपाचा असल्यामुळे बऱ्याच विभागात ज्या ठिकाणी पाऊस कमी झालेला आहे, त्या विभागात पावसाची गरज पूर्ण करेल. हां, आणि बरोबर. दुसरी गोष्ट जायकवाडी संदर्भात आता 60-70% ते भरत आलेलं आहे. तर अं, आता ते आणखी पुढेही होणाऱ्या पावसामध्ये ते भरून जाईल. साहेब 100% किती तारखेपर्यंत भरू शकतो बरं? नाही असं तारीख सांगता येत नसते, हो, ते आहे. परंतु पावसाच्या प्रमाणावर अवलंबून आहे सगळं. हो, हो. तेच म्हणलं. समज साहेब नेमकं कमी दाबाचं स्वरूप साहेब आहे की चक्रीवादळासारखं राहील का? चक्रीवादळ म्हणता येईल का किंवा कमी दाबाचा असू शकतो? नाही, चक्रीवादळाचं आणि कमी दाबामध्ये फरक असा असतो, हो, हो. की त्या वादळाची एकूण वाऱ्याची गती किती आहे, हो, हो. त्यावर त्याला चक्रीवादळ म्हणायचं की डिप्रेशन म्हणायचं की तीव्र कमी दाब म्हणायचं, असा एक हो. पॅरामीटर काही ठरलेले आहेत हवामान विभागाचे. हो, हो. तर त्यानुसार आता हे काही चक्रीवादळ नाहीये. आता आपण जर बघितलं तर गुजरातवर गेलेलं कमी दाब नंतर डिप्रेशन झाला आणि डिप्रेशनचं चक्रीवादळात रूपांतर झालं, कारण समुद्र भागात गेल्यावर हो, हो. त्याची गती वाढली आणि त्यामुळे त्याला आपण बघितलं की ऑगस्ट महिन्यात 50-60 वर्षानंतर पहिल्यांदा चक्रीवादळ तयार झालं. हं. कारण ऑगस्ट महिन्यात जनरली वादळ तयार होत नाहीत. हां, बरोबर साहेब. ऑगस्ट महिन्याचं वादळ बरोबर एकंदरीत ते महासागरामध्ये. तेच म्हणलं. साहेब आता म्हणजे सध्या तरी आता मराठवाड्यात तिकडे आता म्हणजे पावसाचं वातावरण थोडं कमी दिसू लागलं किंवा नाहीच्या बरोबरच पाऊस आहे आज, उद्या, कालपासून. तर समज पुढील 6, 7, 8 पर्यंत कसं राहील? नाही, आता हा येणारा कमी दाब 5 तारखेपर्यंतच प्रभावी आहे. त्यानंतर परत उघडीप होईल अं, आणि मग पुन्हा नवीन वातावरण तयार होईपर्यंत सूर्यदर्शनच राहणार आहे. सप्टेंबरमध्ये समज. सप्टेंबरचा कालावधी एक 2-4 दिवसाचा, म्हणजे आपण असं म्हणू की 10-11 तारखेपर्यंत. 9 तारखेला पुन्हा एक नवीन कमी दाब बंगालच्या उपसागराच्या उत्तरेला तयार व्हायला सुरुवात होईल व त्याची दिशा ठरली जाईल. हो, हो. आणि त्याची दिशा जर महाराष्ट्राकडे काही प्रमाणात असेल तर त्या भागात पाऊस होईल. हो. परंतु एकूणच आता महाराष्ट्रात समाधानकारक बऱ्याच विभागात पाऊस झालेला आहे. त्यामुळे सप्टेंबरमध्ये टप्प्याटप्प्याने कमी दाब येत राहणार आहेत हो, हो. आणि त्यामुळे महाराष्ट्रात 2-4 कमी दाब अजूनही येऊ शकतात पूर्ण सप्टेंबर महिन्यामध्ये, आणि त्यामुळे सप्टेंबरचाही पाऊस चांगला राहील. हां, सप्टेंबर हां, तुम्ही मागेल पण सांगितलं होतं ना किंवा ऑगस्टमध्ये जे आपण बऱ्याच काही शेतकऱ्यांच्या जवळपास जुलैमध्ये कमेंट होत्या की आमच्या इकडे पाऊस नाही, तर तुम्ही तो पण अंदाज दिला होता. तर तो पण एक हिटच ठरला साहेब. ज्या भागात पाणी नव्हतं त्या भागात पण चांगलं पाऊस होऊन गेला आता विहिरींना वगैरे बऱ्यापैकी चांगला पाणी आला. हो, आपण सुरुवातीलाच हवामानाचा जो वार्षिक अंदाज दिलेला होता त्यामध्येच आपण 107% महाराष्ट्रात पाऊस पडेल हा अंदाज दिला होता आणि आतापर्यंत जो सरासरी मान्सून बरसलेला आहे हो, हो. तो 107% बरसला आतापर्यंत. आता ते पुढच्या महिन्यात त्याचे काही बदल होऊ शकतो. हो, हो. हां, यावर्षी म्हणजे एकंदरीत तुम्ही सुरुवातीलाच आपलं जुलैमध्ये तुम्हाला मी काही वेळेस कॉल केले होते, तर तो पण अंदाज म्हणजे तुम्ही सांगितलं होतं, की आता ज्या महिन्यात आता म्हणजे जूनमध्ये काही बऱ्याच भागात कोरडे होते पूर्णतः हो, तो. हो. हां, तर तो पाऊस होऊन गेला तुम्ही ज्याप्रमाणे सांगितलं. तर आपण धरणांची काही तुम्हाला अपडेट तशी जास्त विचारली नव्हती, परंतु तुम्ही म्हणे गेल्या वर्षी हं. तुलनेत यावर्षी चांगले भरतील. तर आता जवळपास 85 ते 90% पाणी साठा जो असतो पूर्ण महाराष्ट्राचा, हो, हो. तो आता तयार झालेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला आता दुष्काळाच्या सावटातून आपण बाहेर आलेलो आहोत. हो, दुष्काळ. त्यामुळे आता हे वर्ष खूप चांगलं आहे असं शेतकऱ्यांना आपण समजू शकतो. हो, आणि अजूनही पाऊस उरलेला आहे 1 महिन्याभराचा, तर तोही पाऊस चांगला पडणार आहे. त्यामुळे ज्या विभागात थोडीफार पावसाची किंवा पाण्याची कसर असेल, हो, ती हो. पण भरून जाईल हे सप्टेंबरमध्ये समज. सप्टेंबरमध्ये. हो, सगळं एकंदरीत बघितलं तर आमच्या भोकरदन तालुक्यातल्या आमच्या गावची एक पूर्ण नदी म्हणणे बघा, ती जवळपास 2 ते 3 वर्षापासून कोरडी म्हणजे तिला पाणीच नव्हतं. पाणी येतच नव्हतं. परंतु यावर्षी साहेब तिला पाणी आलं. मागच्या 2 वर्षापासून पूर्णतः कोरडी होती. परंतु आता चांगलं पाणी आलं दुथडी भरून. आणि आपण तसं लानिनाचा प्रभाव असल्यामुळे पाऊस चांगला पडेल असा अंदाज आपला दिला होता. हो, हो. परंतु बरोबर. जूनमध्ये सगळ्याच हवामान अभ्यासकांचे अंदाज चुकले होते.
कारण पॅटर्न बदललेला आहे मान्सूनचा. जूनमध्ये पाऊस कमी पडतो, हो, हो. परंतु तोच पाऊस पुढे एक्सटेंड होतो आणि ऑक्टोबरच्या पहिले 2 आठवडे सुद्धा पाऊस असतो आणि तो याही वर्षी असेल. हो, हो. ओके. तेच म्हणलं साहेब, बरेच दिवस झाले. बरेच कवडींचे कमेंट असतात की तुम्हाला कॉल करून माहिती घ्या. तर तुमचे बरेच काही उरलेले असते तर तुम्हाला कॉल केला साहेब. धन्यवाद साहेब. ओके, ओके. धन्यवाद.